मला वाटतं त्यांनी पहिल्यांदा विचार केला, आणखीनही काहीतरी बोलले तिचं मला कळलं. पहिला विषय असा आहे की आम्ही आमचं हिंदुत्व सोडलेलं नाही. हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं हिंदुत्व आहे. ते हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे. आदरणीय उद्धवजींनी अनेक वेळा सांगितलं, मुखात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व गोरगरिबांची चूल पेटवणारं आहे, घर पेटवणारं नाही. त्यामुळे असा प्रश्न विचारताना त्यांना असं विचारलं पाहिजे की आजही नितीश कुमारांनी हिंदुत्व स्वीकारले का? जाहीर करायला सांगा. ज्यांच्याबरोबर तुम्ही बसताय ना त्यांनी हिंदुत्व स्वीकारले का? काल परवाकडे मुफ्ती अहमद सय्यद बरोबर तुम्ही जे सरकारमध्ये होतात त्यांनी हिंदुत्व स्वीकारले का? तुमच्या ADMK बरोबर जे काय मधल्या काळात साठलोटं चालू होतं त्यांनी तुमचं हिंदुत्व स्वीकारलंय का? सनातन, तेही सांगा. त्याच्यानंतर तुम्हाला अनेक, म्हणजे आत्ता अजित पवार साहेब तुमच्याबरोबर आहेत, बोलले का कधी मी हिंदुत्व स्वीकारलंय म्हणून? तर जरा ते बघा. स्वतःच्या पायाखाली काय जळतंय ते बघा. तुमच्या दिव्याखाली अंधार आहे. आमच्या प्रकाशाकडे बघण्याचं धाडस करू नका. करू त्याला कोण काय आहे बघा. यालाच तो लोकशाही म्हणतात आणि आम्हाला ती मान्य आहे. त्यांना ती मान्य आहे का विचारा. अशीच टीका आम्ही मोदींच्याबद्दल, आदरणीय मोदी किंवा आदरणीय अमित शहा यांच्यावर केल्यानंतर मात्र मग तुम्हाला झोंबता कामा नाही आहे. मग खेळ आहे, तो खेळ आनंद आहे. खरं बघायला गेलं तर आज देशाची गरज काय, हा जो तुमचा सगळ्या, मी तुम्हा माध्यमांना सांगतोय, काल माध्यमांच्याच विश्वासार्हतेला तडा जाईल असं सगळेजण बोललेत. तो गेलाच आहे मुळात. तुम्ही कंत्राट घेतल्यासारखे नका प्रश्न विचारू. प्रश्न विचारण्याची क्रेडिबिलिटी काय आहे हाही विचार करा. ते कोणत्या कोणत्या काळात कोणाकोणाबद्दल काय काय बोलले असं बोला. आता त्यांच्याचकडे जायचं तर आज जे पक्षात आहेत त्यांच्यासोबत त्या सन्माननीय काय म्हणूया घटनाबाह्य मुख्यमंत्री, ते यांच्याबद्दल काय बोललेत ते दाखवा. हां, अजित पवार साहेब यांच्याबद्दल काय बोललेत तेही दाखवा. म्हणजे कळेल ना खरं तर तुमचं हिंदुत्व किती आणि तुम्ही किती बरबटलेले आहात. ते तुमची वैचारिक भ्रष्टाचार आहेत. तुम्ही भ्रष्टाचार तर तुम्ही करताच आहात, पण तुमचा वैचारिक भ्रष्टाचार पण झालेला आहे. तुम्ही आला हे ढोंग आहे तुमचं. तुम्ही खरंच कोणती हिंदुत्ववादी नाही आहात. तुम्हाला फक्त निवडणुकांसाठी हिंदुत्ववाद हवा असतो आणि त्याच्यामध्ये त्याची सगळ्यात मोठी गोष्ट वाटते तुम्हाला द्वेष पसरवायचा आहे देशामध्ये. तर ते काम आम्ही नाही करत. द्वेष नाही पसरवत आम्ही. होईल ना. मला अशाची चिंताच वाटत नाही आहे. आजही आदरणीय उद्धवजी हिंगोलीला गेलेत. त्यांच्या तिकडे आज हिंगोली लोकसभा मतदारसंघात आणि उद्या सभा आहेत. त्यामुळे या सगळ्या विषयावर परवा तीनही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की आमचा समझोता झालेला आहे. सुदैवाने काल प्रकाश आंबेडकर साहेबसुद्धा कालच्या सभेला आले होते आणि म्हणून मला असं वाटतं तोडगा निघालेला आहे. या 24 तासामध्ये केव्हा तरी होऊन जाईल ते. मला वाटतं काल बऱ्यापैकी सगळ्यांनी हा कालच्या जोडो भारत किंवा इंडिया आघाडीच्या सभेला सर्व मान्यवर नेत्यांनी ह्याच्यावर झोड उडवलेली आहे. कोण मेगा इंजिनिअरिंग कंपनी, ते रेड्डी कोणी आहेत, त्यांची कंपनी येते आत्ता अलीकडे 5-10 वर्षात निर्माण झालेली. तिला ठाण्याच्या आणि मुंबई बोगद्याचं काम पण त्यांना दिलं आहे ना, दुहेरी बोगद्याचं. ह्या सगळ्या कंपन्यांवर ईडीने धाड टाकली होती आणि ईडीने धाड टाकल्यानंतर धमकावून त्यांच्याकडनं सगळ्या घेतलेल्या आहेत. माझ्याकडे मेगा इंजिनिअरिंगचं डिटेलच आहे. मेगा इंजिनिअरिंगचं किती कामं तुम्ही त्यांना दिलेली आहेत. त्या मेगा इंजिनिअरिंगला 1,87,000 कोटी हजार कोटी एवढ्या रकमेचं काम दिलं गेलं. विचार करा. त्याच्या 15% रक्कम त्यांनी तुम्हाला रोख्यामध्ये घेतली. त्याच्यावर धाड टाकली होती की नाही सांगा ना, विचारत नाही ना. तुम्ही धाड टाकली त्या सगळ्या कंपन्यांवर. म्हणून त्या निर्मला सीतारामनना त्यांना बिचाऱ्यांना ते सारवासारव करायला लागली. नाही असं काही त्याचे संबंध नाही ना. धाड टाकल्यानंतर महिन्याभरात पैसे कसे येतात तुमच्या रोख्यात सगळेजण. मग मेगा इंजिनिअरिंग असेल, त्या ठाणेवरील बोगद्याचं सोडून द्या, फ्युचर गेमिंग, अरे वा, ते लॉटरीवाले, ते एवढे म्हणजे 1,300 कोटी रुपये जर तो रोखे खरेदी करत असेल तर काय धंदा काय त्यांचा. काल
प्रकाश आंबेडकरांनी पण एका कंपनीचं नाव सांगितलं, ज्यांचा नफा 226 कोटी रुपये आणि ते देतात 1,1300 रुपये कोटी तुम्हाला. कुठून आणले पैसे? त्याच्यानंतर मेगा इंजिन, त्याच्यानंतर तुमचे शिर्के, या सगळ्याच ज्या कंपन्या आहेत, जिंदाल स्टील, या पहिल्या 10 कंपन्यांमध्ये हे सगळ्यांची नावं आहेत. ती नावं पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात आहे की सगळ्यांना ब्लॅकमेल केलेलं आहे. वेदांत आहे त्याच्यामध्ये, त्यांच्याकडनं पण घेतले 376 कोटी रुपये वेदांतकडनं. त्या खाण कंपनीवर धाड टाकली होती की नाही. मग ईडीनी ज्यांच्यावर धाडी टाकल्या त्यांनी आता हे तर इलेक्ट्रॉल बॉन्ड आहे तो, ह्याच्यापुढे कॅश रक्कम काय केली असेल, बरंच भीतीच वाटते सगळं ऐकल्यानंतर. सरळ सरळ टक्केवारी आहे, सरळ सरळ टक्केवारी 15% सांगितलं ना तुम्हाला मी. बघा, पक्षामध्ये एखाद्या जागेसाठी अनेक जण इच्छुक होणं हे पक्षाची ताकद दाखवतं. इच्छुक झालं म्हणजे वाद आहेत असं काही नाही. वाद तुम्हाला तिकडचा दिसला नाही का, माडाचा वाद बघा ना, आमचा तसा काही वाद दिसला का तुम्हाला? तमाशा झाला तिथे गेले होते, त्याला चारी बाजूने अडकवलं ना. रणजित निंबाळकरांची जागा रद्द करा म्हणून सांगणाऱ्या रणजितसिंग मोहितेंच्या सगळं अखंड गाव तिथे जमा झालं होतं. प्रचंड जाऊ देत नव्हते त्यांना. मग ते सांगा ना, ते जास्त महत्वाचं आहे. आमच्याकडे काय झालं, इच्छा व्यक्त केली आदरणीय उद्धवजींनी, संपलं होतं, विषय संपला. तुम्ही त्याची चिंता नका करू, ती भाजप चिंता करते तेवढी चिंता मीडियाने करायची गरज नाही, त्यांना करू दे चिंता. काही वेळापूर्वी आशिष शेलार यांनी आधी सावरकर मुद्द्यावरून ठाकरेंना अडचणी त्यांनाच बघितलं. आता ते असं म्हणतायत की या सभेच्या ठिकाणी केवळ 5 मिनिटं बोला आणि तमाम हिंदू बांधवांमधून हे टाळा असं सांगितलं होतं. एक टीका केली आहे भाजपच्या. त्यांची गुडघ्यात आहे, त्याच्यावर जास्त न बोललेलं बरं. जरा बाउन्स करणार जरा. अजून कोणाला जायचं असेल तर विचारून घ्या, त्यांची यादी पण जाहीर करून टाका, आम्हाला याची काळजी नाही. आता जनता सोबत आहे. मला एक सांगा ना, साधी गोष्ट आहे, जर आमच्या पक्षाचं नाव काढून घेतं तुम्ही, कटच आहे ना, कपटकारस्थान आहे ना, जगभर जाहीर आहे ना. जगातल्या कोणाला विचारलं शिवसेना कोणाची तर ती उद्धवसाहेब ठाकरेंची सांगतील, वंदनीय शिवसेना प्रभूंची सांगतील. पक्षाचं नाव काढून घेतलं, चिन्ह काढून घेतलं, मग रोज उठ संताजी धनाजी दिसतात, तसे आमचे आदित्यजी आणि उद्धवजी तुम्हाला का दिसतात? हां, याचं कारण असं आहे की त्यांना माहिती आहे की संबंध जनता आणि शिवसैनिक हा आजही आदरणीय उद्धवजींच्या सोबत आहे, हे कळलं आहे. एवढं जर असतं तर मग महापालिकेच्या निवडणुका का नाही घेतल्या त्याला विचारा. ते पकपक करणारी माणसं खूप आहेत त्यांच्याकडे, मला त्यांच्या भांडण पडायचं. कोणाला कोणाला झालं प्रश्नाचं उत्तर दिलं ना. फरक अजून कोणाला जायचं का तुम्हाला सांगून टाका, आम्हाला काही नाही फरक पडत त्यांनी. शेवटी लोकमानस जे आहे ना ते विचारात करा. आदरणीय उद्धवजींवर अन्याय झाला याचा प्रचंड राग जनतेमध्ये आहे आणि शिवसैनिक आणि जनता दोघंही वाट पाहत आहेत. हे 400 जे काय आहे ना, हा निव्वळ भ्रम निर्माण करण्याचा प्रकार आहे. त्यांनी असा भ्रम बंगालच्या निवडणुकीत केला होता, त्यांना तो प्रश्न तुम्ही विचारा ना. बंगालमध्ये पण 200 आकडा सांगितला होता तुम्ही, तुमचं काय झालं? पानिपत झालं ना बंगालमध्ये, कर्नाटकात पण पानिपत झालं. कशाला विसरताय सगळ्या गोष्टी? त्यामुळे तुम्हाला हे सांगावं लागतं लोकांना. बघा आमचा आकडा मोठा येणार आहे हे सांगावं लागतं. तिथंच खरं भय आहे, तिथंच खरं भय आहे मनामध्ये, कळलं का? ते येईलच, आज ना उद्या कळेल. आणि आता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे, रोज आकडे फुगवून सांगायचं, इकडे वाढले 45 येणार 43 येणार. जेव्हा कळेल तेव्हा कळेल, लोक कुठे घरात पाठवतील तेव्हा कळेल किती 45 येतात का 40. काय म्हणाले? फोडले? बरं झालं त्यांनी सांगितलं, म्हणजे कळलं की नाही, की जनतेला पण कळू द्या. आम्ही ते स्वतःहून आले नाहीत, यांनी फोडले हेही त्यांनी मान्य केलं. हे बरं झालं, जगाला कळू द्या की हे असंच करत असतात. तुमच्या विचारांनी ते आलेत का याचंही उत्तर द्या. ओके, चलो. ठाकरे गटाच्या 16 जागा ह्या अंतिम झालेल्या आहेत आणि त्यात तुमचं देखील नाव आहे.
मला वाटतं सांगितलं तुम्हाला, आमच्या पक्षात शिस्त आहे. गल्लीबळातलं कोणी उतरून बोलत नाही. पक्ष प्रमुख या संदर्भात घोषणा करतील तेव्हा खऱ्या अर्थाने त्या जागा घोषित झाल्या. तो लोकसत्ता पेपर काढला तो राहिला तिथे बघ. बोलिए ना. सर, लगातार आप अडानी प्रोजेक्ट का विरोध करें, लेकिन आज विरोध के बावजूद अडानी ने सर्वे शुरू कर दिया है धारावी में, आपका क्या कहना है? भैया देखो, ये सरकार जो है वो गरीबों की सरकार नहीं है, ये सभी लोगों ने जाना है. उनका सर्वे करो नहीं तो टर्वे करो, कुछ फर्क नहीं पड़ता. कौन दे रहा है उनको अनुमति? क्या लोगों की अपेक्षाओं का समाधान हुआ? हम व्यक्तिगत रूप से उनके खिलाफ, किसी भी के खिलाफ नहीं है. जो सोच है, जो ढंग है, उनका पुनर्वसन वही होना चाहिए. वो पुनर्वसन वहाँ नहीं हो रहा है तो वो उसकी बारे में क्या दी जानकारी अपनी, कितना स्क्वायर फुट जगह देने वाले हूँ. जो हमारे लोग वहाँ, कल जैसे राहुल गांधी जी ने वो जन जन का उल्लेख किया था, तो उस तरह की धारा भी है. हर घर में उद्योग होता है वहाँ, हर घर में लोग काम करते हैं. वहाँ अगर आप निष्कासित करने की कोशिश करेंगे तो प्रतिक्रिया आएगी. लोगों का जब तक समाधान नहीं होता तब तक पुनर्विकास की बात मत करो, कोई दिक्कत नहीं. अब पुलिस को लेकर सभी तो गुलाम बने हैं. डांट कर धमका कर करोगे, फर्क नहीं पड़ेगा, फर्क नहीं पड़ेगा. लोगों का समाधान करें. हमारी मांग क्या है? उनको जाके तुम बुलंद में फेंक दोगे तो घर कहाँ बनाओगे? नहीं बताओगे. कितना स्क्वायर फुट देंगे? नहीं बताओगे. हमारे छोटे मोटे उद्योग है उनका क्या करोगे? नहीं बताओगे. करना क्या है आपको? आदरणीय उद्धव साहब ने इनका नेतृत्व किया है. वहाँ के सारे लोग इकट्ठे आए हुए, सभी पार्टियों के लोग इकट्ठे आए हैं. कुछ लोग बिके गए होंगे, उससे कोई फर्क नहीं पड़ता. इसके अलावा कल उद्धव जी ने जिस तरह से भाषण की शुरुआत की शिवाजी पार्क की रैली में, उसको लेकर बीजेपी, वो शिवसेना की रैली नहीं थी, वो इंडिया की रैली थी. पहले वो समझ के ले लो. आप लोग मंदिर छोड़कर जैन मंदिर में जाते हैं, दरगाह में जाते हो या वहाँ सिखों के मंदिर में जाते हो, तो उनके संस्कार का अनुकरण करते हो कि अपना अनुकरण वहाँ जाके करते हो? उनको बोलो जाके हिम्मत करे, वहाँ जाके जय श्री राम को करके. नहीं ना, सिंपल सी बात है. और हमारा हिंदुत्व तो पहले जान लो. हमारे हिंदुत्व में मुंह में राम और हाथ को काम, ये हमारा हिंदुत्व है. हमारा हिंदुत्व राष्ट्रीयत्व है. हमारे हिंदुत्व में आदरणीय उद्धव साहब ने बार बार कहा है, गरीबों का चूल्हा जलाना वो हमारा हिंदुत्व है. घर जलाना नहीं हमारा हिंदुत्व. जिनके हिंदुत्व में लोगों के घर जलाना है वो हमसे सवाल न पूछे तो ज़्यादा अच्छा होगा. सर, शामली की सीट को लेकर विवाद हो गया है. आज ही आपके संजय राउत जी की तरफ से कहा गया था कि हम लड़ेंगे क्योंकि हमने हमारी कोल्हापुर की सीट जो है वो कांग्रेस को दी है. तो अब उससे मुझे समझ में आता है मीडिया को इतनी चिंता क्यों है सारी चीज़ों की. आपने कोई कॉन्ट्रैक्ट लिया क्या जाके हमारे खिलाफ बोलना है करके? छोड़ दो इन बातों को. पार्टियां मजबूत है, उनके नेतृत्व मजबूत है, बहुत बुजुर्ग है, अनुभवी है, वो करेंगे. हर समस्या का निराकरण होगा और इंडिया आघाड़ी के सभी प्रत्याशियों के नाम एक साथ घोषित हो जाएंगे. चिंता न करो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.